A small dialogue between two friends. A small dialogue between two friends. दोन मित्रांमधला एक छोटासा संवाद. ए आणि बी. ए, हे, हाय, हॅलो. आता हे तिन्ही शब्द आपण बोलताना जेव्हा नमस्कार असं मराठीत म्हणू तेव्हा आपण इंग्लिशमध्ये हे असंही म्हणू शकतो, हाय असंही म्हणतोच, हॅलो पण म्हणतो. आफ्टर मेनी डेज. आफ्टर मेनी डेज, खूप दिवसांनी भेटतोय. हाऊ आर यू. हाऊ आर यू, कसा आहेस तू. बीचं उत्तर हाय. परत इथे हाय, हे, हॅलो काहीही होऊ शकतं. आय एम फाईन, मी मजेत आहे. किंवा आय एम गुड, मी ठीक आहे, मी चांगला आहे. आय एम ओके, मी ठीक आहे. काहीही उत्तर असू शकतं परत तिथे. फाईन, गुड, ओके. व्हॉट अबाउट यू. व्हॉट अबाउट यू, तू कसा आहेस. परत यायचं फाईन, मजेत. गुड, चांगला आहे. ओके, ठीक आहे, काहीही असेल. व्हाय डोंट यू कम टू माय हाऊस टुडे. व्हाय डोंट यू कम टू माय हाऊस टुडे, आज तू माझ्या घरी का नाही येत. लेट्स चॅट. लेट्स चॅट, आपण गप्पा मारूया. आपण मारूया असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण लेट्स अशा शब्दाने इंग्लिशमध्ये सुरुवात करतो आणि चॅटचा अर्थ गप्पा मारणे. लेट्स चॅट, गप्पा मारूया. बी म्हणतोय फाईन विथ मी. फाईन विथ मी, मला चालेल. मला चालेल, फाईन विथ मी. ए म्हणतोय व्हेन विल यू कम देन. व्हेन विल यू कम देन, मग तू कधी येशील. येशील भविष्यकाळ, विल क्रियापद असायलाच हवं. ॲट अराउंड 5 इन द इव्हिनिंग. ॲट अराउंड 5 इन द इव्हिनिंग, साधारण संध्याकाळी 5 वाजता. साधारण असं म्हणताना ॲट अराउंड. इज इट ओके विथ यू. इज इट ओके विथ यू, तुला चालेल का. परत तुला चालेल का. इज इट ओके विथ यू. येस, हो, नक्कीच. नक्कीच म्हणताना आपण 3 शब्द आणि अजूनही आता मी 3 लिहिलेत. शुअर किंवा सर्टनली किंवा डेफिनेटली, तिन्हीचा अर्थ नक्की, निश्चित. डन. डन, चालेल.